हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आत्ता मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि बऱ्याच जणांना तिळाचे लाडू बनवणं फार किचकट वाटतं आणि गूळ टाकल्यामुळे ते फार चिकट होतं आणि ते लाडू बनवणं फारच किचकट आहे, हार्ड आहे, असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. तर तसं अजिबात नाही आहे. तुम्ही हे लाडू सोप्या पद्धतीने आणि अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये कसे बनवू शकतात, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि लाडूबरोबरच बरेच जण मकर संक्रांतीला तिळाची चिक्की बनवतात. तर तिळाची चिक्की ही कशी बनवायची आहे हे मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेलं आहे. तुम्ही एकदा चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, तुम्हाला त्याचीही रेसिपी भेटून जाईल. तर आज मी बनवणार आहे सुंदर असे टेस्टी तिळाचे लाडू. तर ते लाडू मी कसे बनवले आणि त्यासाठी काय काय साहित्य लागलं, किंवा तुम्हालाही लाडू बनवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ पाहून बऱ्याचशा लाडू बनवण्याची पद्धत किंवा काही अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे लाडू हाताला गरम चिटकू नये किंवा पोळू नये, म्हणून मी कशा पद्धतीने हे सुंदर आणि सर्व लाडू एका आकाराचे मी कसे बनवले आहेत तेही मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. तर अजिबात न पोळता हे लाडू कसे बनवायचे, तर चला पाहूयात. सगळ्यात अगोदर तर आपल्याला स्वच्छ पांढरे तीळ घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडं घरी अवेलेबल असतील तर त्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, आणि जर तुम्ही मार्केटमधून आणले असेल तरीसुद्धा एकदा आपल्याला तिळांना स्वच्छ क्लीन किंवा पाहून घ्यायचं आहे, कारण तिळांना खूप लवकर जाळं पडतं किंवा छोट्या छोट्या आळ्या किडे वगैरे होतात. त्यामुळे आपल्याला अगोदर व्यवस्थित निसून घ्यायचे आहेत तिळं, आणि नंतर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे गूळ आणि किंचित थोडंसं तूप घ्यायचं आहे. जर आपण लाडूमध्ये थोडंसं तूप टाकतो कढईच्या खाली तर ते गूळ जास्त कढईला चिकटणार नाही किंवा लाडूही अगदी असे स्टिकी स्टिकी होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला थोडंसं किंचित तूप घ्यायचं आहे. आणि आपल्याला लाडू बनवण्यासाठी किंवा चिक्की बनवण्यासाठी थोडेसे जवळपास अर्धा किलोचे लाडू जर तुम्ही बनवणार असता तर त्यामध्ये 1 वाटी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत भाजलेले, जेणेकरून आपल्या लाडूलाही सुंदर टेस्ट येईल आणि चिक्कीलाही. त्यामुळे कुठलीही रेसिपी करायची म्हणलं तर त्यामध्ये लाडूची किंवा चिक्कीची त्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे नक्कीच ॲड करायचे आहेत. तर एवढ्या कमी जस्ट जवळपास 2 ते 3 साहित्यामध्ये हे सुंदर असे लाडू बनून तयार होतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला छान असा गूळ कापून घ्यायचा आहे. पण हा गूळ चुकून माझ्याकडून खूप कडक आलेला आहे. शक्यतो तुम्ही सगळ्यांनी गूळ चेक करूनच घ्यावा, कारण जर स्ट्रॉंग आला तर ह्या गुळामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे असं म्हणतात. कन्फर्म मलाही माहीत नाही, पण कडक गूळ अजिबात घेऊ नका, कारण ते तुम्हाला फुटला जाणार नाही. आणि ऐन मकर संक्रांतीच्या वेळेला किंवा आदल्या दिवशी जर तुम्ही लाडू बनवणार असाल तर बराच वेळ तुमचा गूळ कट करण्यामध्ये जाईल. त्यामुळे राजहंसचा गूळ पण खूप छान असतो. तर तशाच पद्धतीने तुम्ही कुठलाही जे तुम्ही नेहमी वापरतात त्या पद्धतीने स्मूथ असणारा गूळ नक्कीच लाडू बनवण्यासाठी वापरा, ज्याने तुमचा वेळही वाचेल आणि तुमचे जास्त अपदाही होणार नाही. माझा चुकून यावेळेस गूळ फार कडक आला होता, तर तो गूळ कट करण्यामध्ये माझा जवळपास 15 ते 20 मिनिट असा वेळ गेला. आणि नंतर मी फायनली तितका गूळ कट करून घेतलेला आहे. तर आता असं काही मी याचं माप घेतलेलं नाही, अंदाजा 1-2 वाट्या छोट्या गूळ आहे आणि तेवढंच माझे तिळं आहेत. जेवढ्या आपण तिळं घेत आहेत आपल्याला तेवढाच गूळ घ्यायचा आहे. वेट करून घेत असताल तर तसंच घ्या, कारण जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी किंवा परफेक्टनेस टिकून राहील. आता आपण गॅसवर व्यवस्थित कढई गरम करून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये आपण तिळं ट्रान्सफर करून घेऊयात. तिळांना अगदी मंद आचेवर अगोदर आणि नंतर मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तडतड वाजून आपले तिळं छान असे भाजून येतील. जर तिळं अर्धवट भाजले किंवा जास्त करपले तर लाडूला त्या पद्धतीची टेस्ट येणार नाही. म्हणून शक्यतो तिळं व्यवस्थित भाजून घ्या. अगदी फुलंही फ्लेम करायची नाही आपल्याला आणि अगदी कमीही नाही. मध्यम आचेवर आपल्याला सुंदर असे तिळं भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या लाडूंना छान टेस्ट येईल. जेवढे छान आपण तिळं भाजू किंवा गुळाची चाचणी वगैरे घेऊ तेवढे आपले लाडू खायला छान बनतील. तर अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिट आपल्याला तिळं भाजून घ्यायचे आहेत. आणि तिळं थोडेफार भाजत आले की त्यामध्ये मी जशा पद्धतीने तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्यानुसार आपल्याला त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे आहेत. आपल्या क्वांटिटीनुसार आपण करू शकतो. आणि शेंगदाणे भाजल्याच्या नंतर आपल्याला एका शेंगदाण्याचे 2 करायचे, जेणेकरून लाडू बनवता वेळेस ते असे
वरती नाही दिसणार किंवा आपल्या लाडूचा शेप चेंज होणार नाही. म्हणून शक्यतो आपल्याला एकाचे 2 करायचेत. आणि जर तुम्ही वेगळे शेंगदाणे भाजून घेतले तर त्याला थोडंसं कुस्करू पण घेऊ शकतात, पण मी यामध्येच ॲड केले त्यामुळे मला हे भाजल्याच्या नंतर हाताने कुस्करून त्याला बारीक किंवा एकाचे 2 करावे लागणार. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात आपला जवळपास तिळांचा कलर चेंज झालेला आहे. अगदी काळेही झालेले आहेत आपले तिळं आणि अगदी पांढरे फक्कही नाही राहिले. मध्यम कलर आलेला आहे आणि आपले परफेक्ट असे तिळं भाजून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सुंदर तिळं भाजून घ्यायचेत. तर तिळाचे लाडू घरात सगळ्यांनाच आवडत असतात, त्यामुळे आपल्याला भरपूर बनवावेच लागतात. परत सगळ्या रिलेटिव्हजला नेबर्सला वगैरे तिळगुळ देण्यासाठी. म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच शिकून घ्या, कारण बाहेरून पण किती मागवणार आपण आणि बाहेरचं मागवणं परत बोलवणं किंवा संपलंय ह्या गोष्टी करण्यापेक्षा घरच्या गोष्टींना बरकत असते असं म्हणतात. म्हणजेच घरच्या गोष्टी जर आपण बनवायला घेतल्या तर तेवढ्या ह्याच्यात खूप जास्त बनतात आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक. त्यामुळे तुम्ही ही लाडूची रेसिपी नक्कीच ह्या संक्रांतीला बाहेरून आणण्यापेक्षा घरी ट्राय करा आणि खरंच खूप जास्त काही अवघड नसतं. तिळं व्यवस्थित भाजून झाले की आपण ते दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि सेम त्याच कढईमध्ये आता आपल्याला थोडंसं तूप आणि गूळ ॲड करायचं आहे, जेणेकरून गूळ व्यवस्थित पगळेन. आणि जोपर्यंत गूळ पगळत आहे तोपर्यंत आपले तिळसुद्धा थंड होऊन जातील आणि त्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायला आपल्याला मदत होईल. अशा पद्धतीने शक्यतो आपल्याला गूळ खूप बारीक अगोदरच करायचा आहे, कारण जर आपण गुळाचे तुकडे अगदी मोठे मोठे ठेवले तर तो पगळायला वेळ लागेल किंवा अर्धा गूळ पगळेल, अर्धा करपून जाईल. म्हणून मंद आचेवर आपल्याला कंटिन्युअसली असं सारखं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली करपणार नाही किंवा चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने काहीसं आपल्याला हा गूळ पगळून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर. हवं तर तुम्ही अधूनमधून त्याची थोडीशी स्पीड फुल करू शकतात, जेणेकरून ते लवकर पगळायला मदत होईल. जेव्हा गुळाची क्वांटिटी अशी होईल तेव्हा थोडंसं फ्लेम फुल करून आपल्याला तो गूळ पगळून घ्यायचा आहे. आणि जेव्हा पूर्ण गूळ व्यवस्थित पगळला, आता समोर मी तुम्हाला दाखवतेच की कशा पद्धतीने गुळाला पातळ करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात कसे गुळामध्ये चेंजेस होत आहेत. तर जेव्हा आपण गॅसची फ्लेम फुल करतो तेव्हा त्यामध्ये अशा पद्धतीचे चेंजेस होतात आणि पूर्णपणे आपला गूळ जेव्हा पातळ झाला, तुम्ही पाहू शकतात आता अशा पद्धतीने बुडबुडे यायला लागले, तेव्हा आपल्याला त्यामध्ये हे तिळ आणि शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहेत. तिळ शेंगदाणे खूपच गरम होते, त्यामुळे पूर्ण शेंगदाणे काही मी बारीक करू शकले नाही. जेवढे माझ्याकडून पॉसिबल झाले तेवढे मी करून घेतले आणि एकाचे 2 केले. मी तुम्हाला ती महत्त्वाची ट्रिक जी म्हणलं त्यांनी, तर आपण लाडू बनवणार आहेत तर शेप असाही नाही बिघडणार, त्यामुळे म्हटलं चला असू द्यात. असं या हाताने लाडू बनवायचे म्हटल्यावर फार चटके बसणार, म्हणून मी कशाने लाडू बनवले आणि इतके परफेक्ट कसे झाले हे मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. तर आता मंद आचेवर आपल्याला अगोदर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, कारण सगळ्या तिळांमध्ये गूळ मिसळला पाहिजे आणि लाडू बनवता वेळेस त्यांनी व्यवस्थित तिळांना आकडून म्हणजे एकत्र करून ठेवलं पाहिजे. नाहीतर हे सर्व व्यवस्थित नाही मिसळलं तर आपले तिळं गळतील आणि आपल्याला हवे तसे लाडू नाही बनणार. तर अशा पद्धतीने मेन आणि महत्त्वाचं आणि थोडंसं अवघड वाटणारं काम म्हणजे हेच की तीळ आणि हा गूळ हे दोन्ही मिक्स करता वेळेस थोडंसं आपली आपदा नक्कीच होते आणि त्यातल्या त्यात माझी क्वांटिटीही थोडी जास्त होती, त्यामुळे माझी आपदा थोडी जास्तच झाली. एक स्पून चेंज करत करत शेवटी मी आली आहे उलटण्यावर आणि लास्टला उलटण्याने मी हे खालीवरी करत आहे. हाताला बरेचसे चटके बसलेले आहेत. ह्या गोष्टी होत राहतात. तर ग्लोव्ज वगैरे असतील तर ग्लोव्ज वगैरे घालून तुम्ही नक्कीच करू शकतात असं, किंवा काळजी करून नक्कीच करायचं, कारण एवढं सारं बॅटर मिक्स करणं माझ्याकडून थोडं मला हार्ड जात होतं. तर फायनली तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर बनून तयार आहे. तर मी लगेच गॅस बंद केला आणि ते पूर्ण बॅटर गॅसच्या खाली काढून घेतलं, कारण ते करपेल म्हणून. आणि महत्त्वाची ट्रिक ती ही आहे की एक छोटंसं बाउल किंवा वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं खाली तूप लावून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे तिळाचं बॅटर भरायचं आहे, जेणेकरून एकतर आपल्या हाताला चटकेही नाही बसणार आणि आपल्याला हवे तसे सुंदर एका शेपमध्ये पूर्ण लाडू बनतील, जेणेकरून आपण मार्केटसारखे मॉलमध्ये जे भेटतात
तर मॉलमधल्यासारखे आपल्याला परफेक्ट सेम साईजचे लाडू आपण रिलेटिव्सला नक्कीच देऊ शकतो किंवा संक्रांती डेकोरेटिव्हला पण ठेवू शकतो. तर अशी होती काहीशी माझी ट्रिक. तर तुम्ही ही ट्रिक एकदा नक्कीच यूज करून पहा. तुमचेही लाडू असे एका शेपमध्ये बनतील. जर आपण हातानेही बनवायचे म्हटलं तर त्याचे 2 डिसएडव्हान्टेजेस आहेत. एकतर आपल्या हाताला खूप चटके बसणार आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की तो एका शेपमध्ये येणार नाही. आपण कधी तर जास्त घेऊ येतील, कधी कमी घेऊ, अशामुळे आपल्याला ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि तूप लावायला अजिबात विसरायचं नाही बाऊलला. जर आपण तूप नाही लावलं तर ते चिटकून बसणार आणि तो लाडू जो चिकटला आहे वाटीला किंवा बाऊलला तो खाली लवकर निघणार नाही. म्हणून शक्यतो थोडंसं तुपाचं बोट फिरवून घ्यायचं आहे. आणि माझी ही वाटी जी होती ती स्टीलची होती. हळूहळू जसं जसं बॅटर गरम आहे तसं तसं ती वाटी पण पोळायला चालू होती. परत तुम्ही म्हणताल की आम्हाला तर पोळी, तर हवं असेल तर ग्लोव्ज तर मी अगोदरच सजेस्ट केले होते. ग्लोव्ज नसतील तर रुमालाने पकडून तुम्हाला हे लाडू बनवायचे आहेत. नाहीतर दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्हाला जी मॉलमध्ये भेटती ती डबल कवरिंगवाली तुम्हाला काचेचे बाऊल यूज करायचं आहे किंवा लाकडाचं वगैरे काही छोटं बाऊल असेल तर ते यूज करायचं आहे. कारण स्टीलची वाटी तर गरम बॅटरने खूप जास्त पोळणार, कारण वाटी जेवढी गरम होईल तेवढं ती पोळणारच. तर अशा पद्धतीने काहीसं आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत जसे मी घेतले. आणि कधी कधी जर तूप कमी वगैरे लावलं तर ते असं चिटकून पण बसू शकतं. तर अगदी काही हार्ड नाही आहे, त्याला थोडंसं टॅप करून तुम्ही त्यातला लाडू नक्कीच काढू शकतात. तर असे काहीसे मी एक जवळपास 2 वाटी तिळांमध्ये 25 ते 30 लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, सुंदर, टेस्टी, परत अगदी पौष्टिक, घरी बनवलेले, नो एक्सपायरी डेट, आपल्याला माहिती आहे कधी बनवले आहेत आणि कधीपर्यंत खाऊ शकतो असे छान लाडू आपण बनवू शकतो. अगदी एक 15 ते 20 मिनिटामध्ये. थोडीशी मेहनत आणि पुरेपूर पौष्टिक आणि महत्त्वाचं म्हणजे क्वांटिटी खूप जास्त. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी ही लाडूची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे लाडू जवळपास 15 ते 20 दिवस स्टोअर करून नक्कीच खाऊ शकतो. हे काय खराब होणार नाही, त्याला बुरशी वगैरे लागणार नाही, असं अजिबात होणार नाही. तर हे सुंदर लाडू तुम्ही फक्त संक्रांतीलाच नाही तर एरवी नक्कीच बनवून खाऊ शकतात. आता संक्रांत आहे तर ह्या संक्रांतीला आवर्जून तुम्ही हे लाडू बनवा. बाहेरचे खाण्यापेक्षा हे लाडू मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू इच्छिते. तर मग परत एकदा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन आणि टेस्टीज रेसिपीसोबत. जर तुम्हाला आणखी मकर संक्रांतीच्या लाडूचे काही प्रॉब्लेम असतील किंवा दुसऱ्या कुठल्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करून एकदा नक्की कळवा. मी त्याही रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेल किंवा त्या रेसिपी करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि आणखी तुम्हाला जर तिळपट्टीची किंवा तीळ चिक्कीची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती मी माझ्या चॅनलवर अपलोड केली. जर तुम्हाला तिळपट्टीची रेसिपी हवी असेल तर ती मी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. ती रेसिपी पाहूनही तुम्हाला तिळपट्टी परफेक्ट कशी बनवायची आणि त्याला काय काय साहित्य लागते हे सर्व मी त्यामध्ये सांगितले आहे. तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला तीही पाहायला भेटेल. आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा देईल, तुम्ही त्यावर क्लिक करून सुद्धा ती रेसिपी पाहू शकतात. तर परत एकदा माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.